आणि माता बहिणी मध्ये याला तर म्हणतात माता बहिणीची रिस्पेक्ट करणे महिलांना इज्जत देते। या शिवाने मी आपल्या समोर तिला मुलीला बक्षीस देते, तिच्या समोर आणून ठेवायचं, ती कपाळ उचलून घे, तिचं ते कर्तव्य आहे। हीच माझी विनंती आहे माझ्या बांधवांना। आणि ज्याला फरमाईश करायची आहे त्यांनी खंडोबाचे गाणे सांगावं, अभंग सांगावा, गवळण सांगावी, देवीचे गाणे सांगावा, भक्तिगीत सांगावं, भावगीत सांगावं। इतर गाण्यांचा कार्यक्रम होणार नाही। सुंदर असं चुकीचे केलं तुम्ही। काय झालं? 10 जणांचा मालक करून ठेवला ह्याला। मग काय घडलं काय? याला अक्कल आहे का? अक्कल असल्याशिवाय इतक्याला माल आहे। डोकं आहे का? डोकं केस आले ते काय वर? केस आले म्हणजे डोकं असतं का? आणि मग शाहीर याला काही शिकवलंय का? नाही, सुशिक्षित घराणा आहे। 14 वर्ष पहिलीत होता तो। राजीनामा देऊन मास्तर लोक घरी गेले, पण याने शाळा सोडली नाही। यानं नाही सोडली। 14 वर्ष पहिली राजीनामा देऊन मास्तर घरी, लेकरं बी पुढच्या वर्गात पुढल्या पुढे गेली, पण शाळा सोडली नाही। पण हे त्याच वर्गात शाळा सोडली नाही। कशासाठी? तांदळासाठी। यांचा आदर्श घ्या बरं का, म्हणजे लवकर पास हो, चालून घरी जायचं। यांना देशाचा मुख्यमंत्री करता का? केला होता। मग त्यांच्याकडे पहिली उधारी असल्यामुळे माघारी आले। राजीनामा देऊन माघार घेतला का? मला सांगा, मला एक सांगा, अहो यांना काही वाटतंय का? आला नाही आला धाडकधी माझ्या आईचं नाव घेतलं राव। तुम्हाला काय म्हणलं? काय आडवं बोलले? आडवं बोलण्याची काय बडबडीत बोलतोय? तोंडाला बोलले, माझ्या कारण ऐकलंय मी। म्हणलं प्रत्येक माणूस तोंडातच बोलला। म्हणलं आशीर्वाद द्यायला कुणाला बोलवायचंय? महिला मंडळाला, सरांना। तर ही मूर्ख माणूस काय म्हणला माहित आहे का? कोण मूर्ख? मग तिकडे हात करायचे। म्हणलं आशीर्वाद द्यायला कुणाला बोलवायचं? हा मूर्ख माणूस म्हणतो वैवाट एकाची जमीन दुसऱ्याची। आता ती म्हणलाय माझ्याकडे मूर्ख म्हणून हात करताय। ही मूर्ख माणूस काय म्हणला माहित आहे? काय म्हणला? तुझ्या आईला बोलव। आता माझ्या आईला बोलवाय तुम्हाला जलद जावं लागेल वर। कुठं जावं आम्ही? मंडपावर। मंडपावर काय कावळाय काय? झाडावर माकड आहे काय? मग कुठं जायचं ते सांगा ना नीट। स्वर्गामध्ये मरायचं सांगता का? ही तर मरत नाही। मग ते गाडी आधी मला मारल मग ती मरल। नाही नाही, ते नाशी 5-6 घालवले ती। आई म्हणलं की मला राग आला। आई तुमच्या इच्छेची नाही, सरांची पहिलीच आहे। पुरुष
जीवच. आई म्हणजे जगाची जगन्माता तुळजा भवानी ही आई. हुशार आहे गावातलं प्रत्येक आहे. महिला मंडळ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी कार्यक्रमाला कशी आली पाहिजे ती आहे आपली मम्मी आणि पप्पा खंडेराया जेजुरीचा खंडेराया नळदुर्गचा खंडेराया बाळ्याचा खंडेराया. गणेश सरोजी पवार पाटील वडपाची. हा पाटील साहेबांच्या वतीने काही का होत नाही. तुम्ही सगळे शहाणी माणसं चांगली माणसं शांत बसले का नाही. पण त्या बिचाराने येऊन आमची भवानी केली का नाही. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. 100 रुपये दिले नावाला. चला बाया पाटलाच्या गावाला. पण नेत्रा त्यांनी दिले 2 हाताने. आई अंबाबाई खंडेरा त्यांना देऊ 1000 हाताने. म्हणून महासरांनी म्हणते धनगरीच्या प्रेमामध्ये मल्हारी भोळा आई वचना मान मैल कपाळा मल्हारी भोळा आई वचना मान मैल कपाळा
सत्कार या ठिकाणी होतोय। हा सत्कार भागवत कोमल यांच्या हस्ते होतोय। चला लवकर सागर आहे का? आहो दिलं वचन मा साहेबा वचन पूर्ण करी ओ ताई बाई माझा ग शुभरा जाग बसला घोड्यावरी बाई माझा ग बसला घोड्यावरी शुभ माझा ग बसला घोड्यावरी आता परत नाव सांगा बाबासाहेब आंबेडकर आढावा आणि आढावा परिवार नाव फक्त आढावा आहे पण स्वभाव सरळ आहे म्हणून सारी धनगर म्हणती मला जावई बुवा म्हणून सारी धनगर म्हणती मला जावई बुवा म्हणून सारी धनगर म्हणती मला जावई बुवा
पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी. असं होतं ना. दारुड भेटलंय नवरा, माझं नशीब फुटलंय ग. चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. डोक्याला माझ्या तेलही नाही दादा, कष्ट करीते बाई. गळ्यात नाही फुटका मणी, ती म्हणते मी नाही. गळ्यात नाही फुटका मणी, जीव माझा जळतोय का. चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. दिसलंय का ताई, ओ ताई, ओ दादा, बाळ माझा तुम्हा दिसलंय का. गंगा किनारे आणि जमुना किनारा शोधून थकले